किंवा इतर सर्व पक्षातल्या जे राजन पाटलाच्या विरोधातले जे समविचारी व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना मी आज या ठिकाणी प्रत्येक वेळेस का बोलत होतो किंवा माझ्यावरती एक असा विषय होत होता की दादा नेमकं कुठल्या पक्षाच्या माणसाला बोलतो, दादा नेमकं कशासाठी करतो. अरे 15 वर्ष झालं, 15 वर्ष झालं आम्ही ऐकतोय मोहोळ विधानसभेवर भगवा फडकणार, मोहोळ विधानसभेवर भगवा फडकणार. 2009 पण तीच ऐकत होतो, 2014 पण तीच ऐकत होतो, 2019 पण तेच ऐकलं. म्हणून करता नुसतं भाषण करून भगवा फडकवतो म्हणून भगवा फडकणार नव्हता. कारण आज शिवजयंतीच्या स्टेजवरती सुद्धा विजय दादा होते, उमेश दादा होते, आमदार म्हणून भावी आमदार म्हणून जे प्रचार करत होते ते राजाभाऊ खरे होते. ही मी कधी माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या फायद्यासाठी मी कधी कोणाला प्रमोट केलं नव्हतं किंवा उमेश दादाकडे मी कुठलं काम घेतलं नाही 4 वर्षात. दादा तुम्ही साक्षीदार आहात, तुमच्याकडे कुठलं काम घेतलं का? मी साधी नगर परिषदेची पायरी चढलो नाही कामासाठी, का तर सत्ता नाही म्हणून. त्या सत्तेसाठी, कारण ह्या आमदारकीमध्ये ह्या राजन पाटलाचा जीव होता. त्या सत्तेच्या जीवावर ह्या आमदारांना आपलं अप्पर तहसील कार्यालय पळवलंय. एकटा विकी देशमुखच्या वडिलाला मरण झाला म्हणून विकी देशमुखच्या घरात त्रास होऊ शकतो, परंतु हे मोहोळचं जे अनकर अप्पर तहसीलदार केलेलं आहे त्याच्यामुळे कितीतरी लोकांना वेटीत धरलं जाऊ शकतं, कोणाचाही बळी जाऊ शकतो. एखाद्याला आयुष्य संपलं तेवढं आयुष्य संपून जातं, परंतु पिढ्यानपिढ्या आयुष्य बरबाद जाणार होतं. म्हणून करता आम्ही एक विचारानं एक दिलानं मेंबरने काय बोललेलं मला राग नाही, परंतु मेंबर आपल्या सर्वांच्या विचाराचा एक माणूस होता. कारण प्रत्येक वेळेस 2009 साली असू द्या 2 उमेदवार उभारले, 2014 साली 2 उमेदवार उभारले, 2019 साली 2 उमेदवार उभारले. फाळणी कोणाची झाली? आपली झाली. मत विभागली कोणाची झाली? आपली झाली. म्हणून करता मला आज ह्या गोष्टी समाधान वाटतंय की मागं 3-4 वर्षापासून ही साखर पेरणी चालू होती, त्या साखर पेरणीचा आज त्या आमदार म्हणून आज राजभाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, कारण त्याचं आजार पण या आपल्या कार्यक्रमापेक्षा मोठं नाही किंवा लहान नाही. म्हणून करता आज या स्टेजवर राजाभाऊ जरी नसले तरी आज राजाभाऊचा फोटो माझ्या बॅनरवर आमदार म्हणून लागलाय, त्याचं मला लय मोठं समाधान आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लोकांच्या लक्षात आणत होतो किंवा 2 उमेदवार नको 1 उमेदवार, कसं प्रचाराची रणनीती कशी असेल, काय केलं काय होणार, मत डिवाइड होणार कसं थांबवलं जाईल, ह्याची आम्ही ज्या त्यावेळेस दादाच्या घरी बसल्यावर बैठक होत होती त्या बैठकीमध्ये आमचा खुलासा होत होता. दादा हे असं नाही झालं पाहिजे, दादांनी असं झालं पाहिजे, विजय दादा असतील, मनोहर भाऊ असतील, अजून बरेचसे संजय अण्णा सुद्धा मी एकदा बोललो होतो, अण्णा जर 1 उमेदवार असेल तर तुम्ही उभा राहा, नसेल तर उभा नका. मी नाना सुद्धा बोललो होतो मी की असं काय ना, अण्णाबद्दल माझा मनात दोष आहे, परंतु सगळ्यांबद्दल मी बोललो होतो. शेवट चरणराजला सुद्धा मी सांगितलं होतं, चरणराज तुमचा युतीचा धर्म तुम्ही पाळू नका, या मोहोळ शहरासाठी तुम्ही एकत्र येण्यासाठी तुम्ही सत्तेत जरी असला तरी तुम्ही ह्या व्यासपीठावर या. त्यावेळेस तो विचारून आपला 2-3 शब्द ऐकला. आज जाता जाता लय मोठी तुमच्याकडे अपेक्षा करत नाही. 3-4 वर्षानंतर अबदत असताना आज आमदारकी आली, त्याचं मूळ कारण म्हणजे अप्पर तहसील कार्यालय असू द्या, पण त्याच अप्पर तहसील कार्यालयावर तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर तुम्ही लक्षात घ्या, विचारपूर्वक ऐका, विचारपूर्वक निर्णय घ्या. जर का फक्त अनगर अप्पर तहसील कार्यालय तिकडे गेल्यानंतर मोहोळ शहर ज्या स्वाभिमानात पेटून उठलं आणि त्या स्वाभिमानाचं रूपांतर मतामध्ये झालं आणि कधीही पराजित न होणारा राजन पाटील पराजित झाला, तर मग ते जर का मागच्या 20 वर्षाखाली जर तशी एकी होऊन जर का मोहोळ शहरांनी स्वाभिमान जपला असता तर आज माझ्या वडिलाचं निधन झालं नसतं किंवा खून झाला नसता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, कितीही वेळा आपल्यावर आरोप होतील, नाव ठेवले जातील, डिवाइड केलं जाईल, परंतु कोण तिसरा पाय काढत असेल किंवा कोण बाजूला पडत असेल तर त्याच्यावर पाठ्याच्या पाठीमागे स्वाभिमानासाठी कोणा जायचं नाही.
एवढं एक सांगतो, कारण एक साधं कारण आहे, जर त्यावेळेस शहर स्वाभिमानानं राहिला असतं किंवा टिकला असतं त्यावेळेस उठाव केला असता. मोहोळ स्वाभिमानानेच आहे, पण त्यावेळेस उठाव केला नव्हता कोणी. त्या गोष्टीचा आज फलित आपण 20 वर्षाने बघतोय. म्हणून करता एक अपेक्षा आहे, येणाऱ्या नगर परिषदेला आपल्या मोहोळ शहराचा स्वाभिमानी कोणताही पॅनल असेल किंवा कुठलीही आघाडी असेल, कुठलाही पक्ष असेल, मोहोळ शहराच्या स्वाभिमानासाठी जो पक्ष लढतोय, आघाडी लढते, त्या पाठीमागं सर्वांनी एक दिलानं एक मुखानं भले कुठला नेतृत्व करत असेल त्याला करू द्या, परंतु त्या आघाडीचे असेल, पक्षाचे असेल किंवा पॅनलचे असेल त्याच्या मागं उभा राहणं ही काळाची गरज आहे. एवढी एकच विनंती मी तुमच्यासाठी करतोय. एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.